नमस्कार मित्रांनो, अपूर्णांकांवरील क्रिया ह्या व्हिडिओच्या या भागामध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांच्या बेरजेचा सराव करू। पहिले गणित 3 1/5 अधिक 2.1/3। आपण हे गणित सोडवण्यासाठी दोन पद्धतींचा अभ्यास केलेला आहे। हे पहिले गणित मी दोन्ही पद्धतीने सोडवून दाखवतो, त्या पुढील गणिते मात्र मी एकाच पद्धतीने सोडवेन। पहिल्या पद्धतीमध्ये आपण पूर्णांकांची वेगळी बेरीज करतो आणि अपूर्णांकांची वेगळी बेरीज करतो। म्हणजेच 3.1/5 हे 3 अधिक 1/5 असे लिहू शकतो आपण। आणि तसेच 2.1/3 हे 2 अधिक 1/3। आपण पूर्णांक बाजूबाजूला घेऊ आणि अपूर्णांक एकमेकांच्या बाजूला घेऊ। 3 अधिक 2 5 हे 5 पूर्णांक आपल्याला मिळाले। अपूर्णांकांच्या बेरजेसाठी आपल्याला इथे दिसतंय छेद भिन्न आहेत, म्हणजेच आपल्याला लसावी पाहिजे आणि प्रत्येक अपूर्णांक हा त्या लसावीचा छेद असेल अशा सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतरित करावा लागेल। म्हणजेच या दोघांचा लसावी आहे 15, म्हणजे दोघांचाही छेद आपल्याला 15 करायचा आहे। 5 त्रिक 15 म्हणजे 5 ला 3 ने गुणलं, म्हणजेच आपल्याला अंशाला सुद्धा 3 ने गुणा लागेल। 3 एके 3। तसेच 3 ला 5 ने गुणल्यावर आपल्याला 15 मिळतात, म्हणजेच अंशाला सुद्धा आपल्याला 5 ने गुणावे लागेल। उत्तरामध्ये छेद तोच राहणार आहे आणि अंशांची बेरीज येते 8 आणि म्हणजेच उत्तर होतं 5.8/15। ही झाली पहिली पद्धत। दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण पहिल्यांदा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकामध्ये बदलणार आहोत। म्हणजेच हे बनणार आहे 5 त्रिक 15 अधिक 1 16 16/5। काय केलं मी या दोघांचा गुणाकार केला, पूर्णांक आणि छेद, आणि त्यामध्ये अंश मिळवला आणि तो माझा अंश। 3 दोन्ही 6 अधिक 1 7 आणि छेद आहे तोच। आता माझ्याकडे दोन भिन्न छेद अपूर्णांक आहेत, त्यांचा मला छेद समान करायचा आहे। त्यासाठी लसावी 15 आहे, म्हणजे दोघांचाही छेद 15 होणार आहे। 5 त्रिक 15 म्हणजे 5 ला मला 3 ने गुणावे लागले छेद 15 करण्यासाठी, मला अंशाला सुद्धा 3 ने गुणायचे आहे। 16 त्रिक 48। इथे छेद 3 चा 15 करण्यासाठी मला 5 ने गुणायला लागले, या अंशाला सुद्धा 5 ने गुणायचे आहे। 7 5 35। अशा तऱ्हेने मला यांचे सममूल्य अपूर्णांक ज्यांचा छेद समान आहे असे मिळालेले आहेत। आणि आता छेद समान असेल तर माहिती आहे उत्तरामध्ये छेद तोच राहणार आहे आणि अंशांची बेरीज येते इथे 8 आणि 5 13 म्हणजे 83। आता या अंशाधिक अपूर्णांकाला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये परिवर्तित करणार आहोत। त्यासाठी 83/15 15 5 75 75 वजा केले राहतात 8, बाकी 8। म्हणजेच इथे येतो भागाकार, इथे येते बाकी आणि इथे असतो भाजक, म्हणजेच 5.8/15। पुढचे गणित पाहूया। मी आता हे एकाच पद्धतीने करणार आहेत, ते म्हणजे मी पूर्णांकांची बेरीज करणार आणि अपूर्णांकांची बेरीज। पूर्णांक आणि अपूर्णांक एकमेकांच्या शेजारी घेऊयात। पूर्णांकांची बेरीज येते 4, छेद आपल्याला समान करायचे आहेत। आपल्याला दिसतंय की हा छेद 2 च्या पटीत येतो, त्यामुळे हा अपूर्णांक आहे तसाच राहिला आणि हा बदलला 2/4 सममूल्य अपूर्णांक ज्याचा छेद 4 आहे। म्हणजेच आपल्याला मिळालं
छेद समान, अंशांची बेरीज 2 + 1 3 आणि म्हणजे शेवटी आपलं उत्तर येतं 4.3/4 4.3/4. पुढचं गणित घेऊया. पूर्णांक आणि अपूर्णांकाला आपण वेगळं केलेलं आहे आणि आता सगळे पूर्णांक एकत्र आणि अपूर्णांक एकत्र. पूर्णांकांची बेरीज येते 7. अपूर्णांक भिन्न छेद, त्यांचा छेद समान करण्यासाठी आपण लसावी काढूया. लसावी येतो 35, म्हणजे दोन्हीचा छेद 35 होणार. 5 चे 35 करायला आपल्याला 7 ने गुणायला हवं, म्हणजे अंशाला आपण 7 ने गुणलं. 7 चे 35 करायला आपल्याला 5 ने गुणायला हवं, म्हणजे अंशाला सुद्धा 5 ने गुणावं. समान छेद म्हणजे उत्तराचा छेद तोच राहणार आणि अंशांची बेरीज आणि म्हणजे उत्तर येतंय 7.12/35. सुयशने 2.1 किलोग्रॅम आणि आशिषने 3.1 किलोग्रॅम साखर आणली, तर दोघांनी मिळून किती साखर आणली? दोघांनी मिळून साखर किती आणली म्हणजेच आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे. म्हणजेच 2.1 अधिक 3.1. आपल्याला माहिती आहे आपण हे या पद्धतीने लिहू शकतो, पूर्णांक आणि अपूर्णांकाला वेगवेगळे करून. मग पूर्णांक दोन्ही एकत्र आणायचेत, अपूर्णांक एकत्र आणायचेत. आपल्याला मिळालेत यांची बेरीज 5. समछेद अपूर्णांक लगेच बेरीज करू शकतो, छेद तोच. अंशांची बेरीज 1 + 1 2, म्हणजेच 5 + 1 आणि म्हणजे 6 किलोग्रॅम. म्हणजेच दोघांनी मिळून 6 किलोग्रॅम साखर आणली. अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. अपूर्णांक फ्रॅक्शन, भिन्न छेद अपूर्णांक अनलाइक फ्रॅक्शन, छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन, सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन, पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन, अंश न्यूमरेटर, छेद डिनॉमिनेटर, सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर, गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.